राम मंदिर प्राणप्रतिष्ठासाठी मनमाड शहरात सज्ज। राम जन्मभूमी अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मनमाड शहरात देखील उत्सवाच्या रामभक्तांकडून मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले। अनेक कार्यक्रमांचं आयोजन, भगवमय वातावरण। आवाज महाराष्ट्र एसपी न्यूज सह संपादक हिरामन मनोहर। पण या ठिकाणी उपस्थित असलेले राम भक्त पंकज खताळ पाटील फाउंडेशनचे संस्थापक पंकज भाऊ खताळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। राम मंदिरात रामाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित झालेले आहे। तर येणाऱ्या 22 तारखेला या सोहळ्यासाठी त्यांनी काय काय आयोजन केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। जय रामचंद्र की जय, और पुत्र हनुमान की जय। नमस्कार भाऊ। नमस्कार। या 22 तारखेला आपल्या मनमाड शहरामध्ये आपण आपल्या पद्धतीने या शहरामध्ये कार्यक्रमाचं काय काय आयोजन केलंय? मनमाड शहरामध्ये सर्वच राम भक्तांमध्ये फार उत्साह आहे। मनमाड शहरामध्ये सर्व जे मुख्य रस्ते डिव्हायडर वगैरे त्याच्यावर मोठमोठे डिजिटल लावले, मोठमोठे प्रत्येक याच्यावर झेंडे, ध्वज, फलक आणि या व्यतिरिक्त आम्ही रॅल्यांचं, बाईक रॅलीचं 20 तारखेला सकाळी 10 वाजता आपलं दत्त मंदिर रोड येथून बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। सर्व तरुण मंडळी मोठ्या हजारोच्या संख्येने त्या बाईक रॅलीमध्ये सहभागी राहतील। तसंच 21 तारखेला आणि शोभायात्रा काढून राहील प्रभू रामचंद्राची। चित्रफीत आहे, काही बनवलेले सर्व आपले प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामय्या, हनुमंत असं सर्व आम्ही ट्रॅक्टरवर आणि डीजे इतर वाद्यांच्या वृंदामध्ये फार चांगलं आम्ही शोभायात्रेचं आयोजन 21 तारखेला त्या दत्त मंदिर शिवाजीनगर, छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणाहून त्याची सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण गावामध्ये फिरल्यानंतर त्याचा समारोप होईल आणि मोठ्या संख्येने याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। त्याच पद्धतीने 21ला अयोध्या माझं मंदिर असा एक मोठा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि तिथेच रात्री 8:30 वाजता कार्यक्रम आहे। तर तो रात्री 12 वाजेपर्यंत चालेल आणि रात्री तिथं मोठी फटाक्याची आतिषबाजी होणार आहे। तर सर्वांना या निमित्तानं तुमच्या सर्व मीडियांना विनंती करणार की तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला, राम भक्तांना, हिंदू बांधवांना आव्हान करतो की याच्यामध्ये या दोन्ही कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं। 22 तारखेला आपल्या परिसरामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण मोठ्या प्रमाणात 12:39 आपली आरती राहणार आहे। त्या मंदिरामध्ये जाऊन आपण लाईव्ह असं अयोध्येचं जो काही तिथलचा सर्व उत्साह आपल्याला दिसणार आहे त्या उत्सव आपण लाईव्ह त्या मंदिरामध्ये बसून सर्व परिसरातील लोकांनी एकत्र येऊन आपण पाहावा। बऱ्याच ठिकाणी जे मंदिरांचे आमचे तरुण भक्त मंडळी आहे, तरुण मित्रमंडळ आहे, या सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी टीव्ही, DVD किंवा मोठ्या स्क्रीन वगैरे याच्या व्यवस्था केलेल्या आहे जेणेकरून अयोध्येमध्ये जो अभूतपूर्व सोहळा होणार आहे तो अभूतपूर्व सोहळा आपल्याला लाईव्ह या ठिकाणी बघायला मिळेल। आणि रात्री 7:30 वाजेच्या दरम्यान एकात्मता चौक येथे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आणि या सर्व कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी नम्र विनंती। या उत्सवामध्ये सर्व जनतेने सामील व्हावं असं या ठिकाणी आवाहन करण्यात